हाय गाईज, मी नेहा आणि आज माझ्या भावाची कसर परेड आहे पुण्यात. तिकडे आम्ही निघालेलो आहोत. बघा, पहाटेचे 3:30 वाजलेले आहेत. घरून आम्ही 2 वाजता उठून सगळं आवरून तयार होऊन आता पुण्याकडे निघालो. बाहेर तर अजून भरपूर अंधार आहे आणि माझ्या वडिलांचे फ्रेंडसुद्धा घेतले होते. तर हा दिवे घाटातला व्ह्यू आहे. जेजुरीच्या आतमध्ये माझं गाव आहे आणि तिथून पुढे हा व्ह्यू दिवे घाटातला आहे, जिकडे पूर्ण बाहेर पुण्याचे लाईट्स दिसत होते आणि पुणे झोपेत असेल. बऱ्याच वाहतुकीच्या गाड्या पण ये जा करत होत्या. साधारण 5:30 वाजता आम्ही गेटवरती पोहोचलो, तिथे ट्रेनिंग सेंटरच्या पुण्यातल्या. आणि माझी बहीण आहे आणि तिच्यासोबत तिची मुलगी आली होती. म्हणजे आम्ही बरेच जण गेलो होतो. माझी बहीण, तिची मुलगी, तिचे मिस्टर, माझे मिस्टर, माझी मुलगी, काका काकी, छोटा भाऊ, बहीण नाही भाऊ, आणि दाजी त्यांची मुलगी, असे बरेच फॅमिली मेंबर्स आम्ही गेलो होतो. तर इकडे ग्राउंडवरती आम्हाला एक 8-8:30 वाजता बसवलं. त्याला 7 वाजता गेटमधून आतमध्ये सोडलं आणि कार्यक्रम 9 वाजता चालू होणार होता. त्याच्यामुळे आम्हाला तर वेट करायला लागणार होता. तिकडे सोयीसुद्धा खूप छान केली होती. पॅरेंट्ससाठी बसायला चेअर्स टाकल्या होत्या आणि त्याच्यानंतरनं पाठीमागे थंड पाण्याची, पूर्ण फिल्टरचं पाणी, थंड पाणी, त्याचबरोबर नाश्ता होता, सोबत चहा पण होता. म्हणजे खूप भारी त्यांनी हे केलं होतं. पॅरेंट्सची सुद्धा खूप छान काळजी घेतली होती. नंतर ते गेट आहे समोरचं, त्याच्या पाठीमागे जे परेड करणार होते ते होते माझे भाऊ वगैरे, त्यांची टीम होती. अशा 8 ग्रुप होते. 8 ग्रुपमध्ये 8व्या ग्रुपला माझा भाऊ कमांडर होता, म्हणजे फर्स्ट पोझिशनला होता. 970 मुलांची परेड होती. 970 मुलांमधून प्रत्येक ग्रुपचा अशा 8 ग्रुपची 8 मुलं निवडली होती आणि त्या 8 मुलांमध्ये माझा भाऊ होता. आय फील सो प्राऊड. खूप अभिमानाची गोष्ट होती ती आणि खूप भारी वाटत होतं. त्यानंतर माझा भाऊ आणि बाकीचे जे ऑल कमांडर्स आहेत ते परेडसाठी ग्राउंडवरती त्यांना बोलवण्यात आलं. ऑल 8 ग्रुप होते. त्या 8ही ग्रुप म्हणजे 970 मुलांनी एकसारखे ड्रेस घातले होते. त्याच्यानंतर त्यांचे ते एकसारखे मुवमेंट्स ओळखूसुद्धा येत नव्हते की कोण कुठे आहे किंवा कोण आपलं रिलेटिव्ह त्याच्यात कुठे कोणत्या पोझिशनला आहे किंवा कुठे उभे राहिलं आहे. एवढं ते भारी वाटत होतं आणि खूप छान, खूप म्हणजे नाही का, स्ट्रिक्टली त्यांच्या याच्यात कुठे चूक नाही. खूप भारी होतं ते. म्हणजे आर्मी खरंच खूप भारी, विषयच खूप भारी. त्याच्यानंतर काही मोमेंट्स आहेत परेडचे.
हा लास्टचा 8वा ग्रुप माझ्या भावाचा आहे आणि याच्यात कमांड माझा भाऊ देतो. जो फर्स्टला उभा आहे तो कमांडर, ज्याच्या हातात स्टिक आहे, तो माझा भाऊ आहे. खरंच खूप भारी आणि प्राऊड मुमेंट्स होते ते. याच्यानंतर परेड संपली आणि आम्ही सोबत काही फोटोज काढले. मग कमांडर माझा भाऊ, माझी बहीण, माझा छोटा भाऊ. याच्यानंतर ना दुसऱ्या दिवशीचे त्याची एंट्रीची ही क्लिप आहे. तो जेव्हा घरी आला होता त्यावेळेसची. वडिलांच्या फोटोसमोर भावाची परेड झाली. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.